हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत BMS फर्स्ट इयरमधील पदार्थ विज्ञान या विषयातील बौद्ध दर्शन, त्यातीलही बौद्धांचा संघातवाद। ठीक आहे, तर चला तर सुरुवात करूया। कार्यकारण भावावर आधारित असणारा बौद्धांचा संघातवाद सांगतो की जेव्हा कारणाचा नाश होतो तेव्हाच त्यातून कार्य उत्पन्न होते। म्हणजेच काय की आपल्याला माहिती आहे, जसं मातीपासून घटाची निर्मिती होते, बरोबर। तर माती काय झाले, हे कारण झाले आणि कार्य काय आहे तर घट आहे। ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, कार्यकारण सिद्धांत। म्हणजे कारणापासून कार्याची निर्मिती होते। मग आता यानुसार काय सांगताय की जेव्हा कारणाचा नाश होतो तेव्हाच काय होतं, त्यातून कार्य उत्पन्न होतं। यात त्यांनी ते एक एक्झाम्पल दिलंय, जसं की बीजातून अंकुर उत्पन्न होतो तेव्हा बीजाचा नाश होतो। म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखादं झाड लावायचं असेल तर आपण काय करतो, त्या झाडाचं बी मातीत टाकतो, त्याला चांगलं पोषक वातावरण देतो। मग काय होतं की त्या बीजातून ते बीज फोडून त्याच्यामधून अंकुर उत्पन्न होतं, बरोबर। म्हणजेच काय, त्या बीजाचा नाश होतो, ते फुटते, बरोबर। टरफल बाजूला पडते, तेव्हाच काय होतं, अंकुर येतो। म्हणजेच बीज कारण रूप आहे, बरोबर। कारण ते कारण आहे आणि कारण त्याच्यातूनच काय होते, अंकुराची निर्मिती होते। म्हणून हे बीज काय, कारण रूप आहे। द्रव्याचा घटकांचा संयोग म्हणजे त्याचा संयोग, ठीक आहे, किंवा संघात काय होतो, नष्ट होतो त्या बीजाचा आणि त्यानंतरूनच काय होतं, अंकुर कार्यरूप नवीन संघात उत्पन्न होतो। म्हणजेच काय की अंकुर कार्यरूप काय होतो, म्हणजे कार्य आहे त्याच्यावाले, बरोबर। तर तो नवीन संघात उत्पन्न होतो। जेव्हा तंतूचा तंतुपणा नष्ट होतो तेव्हा काय होतं, नवीनच संघात उत्पन्न होऊन वस्त्र तयार होते। प्रत्येक संघात काही काळ टिकतो, बरोबर। प्रत्येक संघात काही काळ टिकतो, नष्ट होते, काही काळ टिकतो, त्याच्यानंतर काय होतं, नष्ट होते आणि नवीन संघात उत्पन्न होतो। म्हणजेच काय, जर बीजावरून समजून घ्यायचं असेल तर बीजाची निर्मिती झाली, बरोबर। मग ते बीज काही काळ टिकून राहिलं, मग त्यानंतर काय झालं, आपण मातीमध्ये टाकलं, त्यानंतर काही काळ टिकून राहिलं। जेव्हा त्याला पोषक वातावरण मिळालं तेव्हा तो काय झाला, नष्ट झाला। म्हणजेच काय, त्याची टरफले फुटली, बरोबर। आणि मग काय झालं, अंकुररूपी नवीन संघात उत्पन्न झाला। शरीरात दोष वैषम्यता काही काळ टिकते। म्हणजे काय, आता दोष वैषम्यता म्हणजेच काय, तर आपल्या व्याधी उत्पन्न होते, बरोबर। काही काळ असतो, म्हणजे काय, शरीरात व्याधी उत्पन्न झाला म्हणजे दोष वैषम्यता आली, व्याधी उत्पन्न झाला, तर तो 4-5 दिवस, महिना, वर्षभर टिकून राहतो, बरोबर। त्यानंतर काय होतं की दोष वैषम्यतेचा नाश होऊन म्हणजे कधी कधी आपोआप बरं होतं, म्हणजे दोष साम्यता येते, किंवा कधी कधी चिकित्सा करून दोष साम्यता येते, बरोबर। म्हणजे काय, दोष वैषम्याचा काय झालंय, ते नाश झाला। मग तेव्हा आपल्याला काय होतं, पुन्हा स्वास्थ्याची प्राप्ती होते, बरोबर। तर हाच काय झाला, बौद्धांचा संघातवाद। आता बघूया बौद्धांचा क्षणभंगवाद किंवा क्षणभंगुरवाद। सर्व क्षणिकम सर्वम अनित्य। म्हणजेच काय, जगातील प्रत्येक वस्तू परिवर्तनशील आहे, ती काही काळ टिकते व नष्ट होते। हा क्षणभंगुरवाद बौद्धांनी सांगितला आहे। सपोज आता तुमच्या घरी तुमच्या गावामध्ये एखादी इमारत असेल किंवा एखादं मंदिर असेल, बरोबर। तर तुम्ही आता आहात, तर तुम्ही तिथे गेल्यावर बघता की मंदिर आहे, पण जेव्हा तुम्ही 100-200 वर्षांनी जाल किंवा तुमची दुसरी जी पिढी असेल तोपर्यंत ते मंदिर काय होणार आहे, खराब होणार आहे, किंवा ते पडू पण शकतो, बरोबर। म्हणजेच काय की म्हणजे तुम्हाला आता दिसतंय, पण तुमच्या पुढच्या जनरेशनला पण दिसेल, याची काही खात्री नाही। म्हणजे काय, परिवर्तन आहे, बरोबर। आता एखादं शेत आहे, तर शेतामध्ये म्हणजे तिथे आहे, परंतु सपोज तिथे एखादं रस्त्याचं काम झालं तर ते शेत काय होणार आहे, नष्ट होणार आहे, आणि तिथे काय होणार आहे, रस्ता आपल्याला दिसणार आहे, बरोबर। तिथे वाहने येते जाताना दिसणार आहे। म्हणजे काय की परिवर्तन होतंय, ठीक आहे। म्हणजेच काय की प्रत्येक वस्तू काय परिवर्तनशील आहे, ती काही काळ टिकते व नष्ट होते। याला क्षणभंगुरवाद बौद्धांनी सांगितला आहे। यात 3 स्थिती आढळून येते। अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो, तर आपण दिव्याचं घेऊ शकतो। दिव्याची निर्मिती झाली म्हणजे तेल, वात आणि अग्नीच्या संयोगाने काय झाले, दिव्याची उत्पत्ती झाली। मग जोपर्यंत त्या दिव्यामध्ये तेल आहे, म्हणजे काय, त्या वेळेपर्यंत काय असणार, तो दिवा टिकून असणार आहे, म्हणजे त्याची स्थिती असणार आहे। आणि त्यानंतर त्याच्यातलं तेल संपलं की तो आपोआप काय होणार आहे, विनाश, म्हणजेच काय, नष्ट होणार आहे, तो दिवा भिजणार आहे, क्षणाक्षणाला होत असतं, बरोबर। याचा समावेश तसा संघातवादात होतो, ठीक आहे। म्हणजे काय, या वादाचा समावेश संघातवादात होतो, ठीक आहे। त्याच्यानंतर काय, आता आयुर्वेदाच्या अनुसार सांगताय, तर आयुर्वेदाने बौद्धाच्या क्षणभंगुरवादाला
स्वीकार केलाय. म्हणजे क्षणभंगुरवादाचं काय केलं आपल्या आयुर्वेदाने स्वीकार केलाय. आणि हा स्वभाव परमवाद कोणी सांगितलाय तर चरकाने सांगितलाय. परमवादात केलेला आहे. शीरिते तत्त शरीरम हा कोणाचा श्लोक आहे तर हा चक्रपाणींचा श्लोक आहे. यानुसार शरीराची सतत झीज होते, म्हणजे ज्याची सतत झीज होते आपण त्याला शरीर म्हणत असतो, बरोबर. शीरिते तत्त शरीरम म्हणजे झीज होत असते, बरोबर, विनाश. अन्न घटकांनी ही झीज पुन्हा भरून काढली जाते आणि शरीर भाग उत्पन्न होतात. यालाच आपण काय म्हणतो, उत्पत्ती होतो. काही काळ ही स्थिती टिकून राहते. असे चक्र निरंतर सुरूच असते. चरकांनी स्वभाव परमवाद सिद्धांताद्वारे क्षणभंगुरवादाला स्वीकारले आहे. आय होप तुम्हाला हा सिद्धांत समजला असेल आणि यानंतर तुम्ही स्वभाव परमवाद सुद्धा बघू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.